आपल्याला जर एखाद्या व्यक्तीसोबत संवाद साधायचा असेल तर आपण त्या व्यक्तीसोबत जाऊन बोलतो, आपल्या भावना व्यक्त करतो। जर व्यक्ती मुकी असेल तर हातवारे वगैरे करून आपण त्या व्यक्तीला आपल्याला काय सांगायचंय हे समजावून देतो। पण मेघालयमध्ये एक असं गाव आहे जिथे या व्यक्ती एकमेकांशी एक शब्दही न बोलता फक्त शिटी वाजवून एकमेकांशी बोलतात। या गावाची नेमकी काय परंपरा आहे पाहूयात या खास रिपोर्टमधून। मेघालयामधल्या या गावाची शिट्टीसाठी जगभरात ख्याती आहे। पूर्व खासी हिल्स मध्ये कोंगथॉंग या छोट्या गावाची ही ओळख आहे। व्हिस्लिंग विलेज म्हणजे शिट्टी वाजवणारं गाव। या परंपरेसाठी हे गाव जगभरात प्रसिद्ध आहे। इथल्या प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या जन्मानंतर एक खास सूर किंवा धून दिली जाते, जी त्यांची आयुष्यभराची ओळख बनते। या गावातली प्रत्येक व्यक्ती काहीही बोलायचं असेल तरी याच सुरांचा वापर करतो। ही परंपरा नेमकी काय आहे? प्रत्येक नवजात बालकाला जन्मानंतर एक नाव आणि दुसरं एक सूर मिळतो। हा सूर आई किंवा कुटुंबामधील वडीलधारी व्यक्ती ठरवतात। हाच सूर त्या व्यक्तीच्या आयुष्यभर त्याची ओळख बनतो। आणि सूर इतके वेगळे असतात की गावात कोणत्याही दोन व्यक्तींचा सूर एकसारखा नसतो। स्थानिक शाळांमध्ये सुद्धा मुलांना या सुरांचं प्रशिक्षण दिलं जातं। गावकरी जंगलात, शेतात किंवा घरापासून लांब असताना सुद्धा याच सुरांद्वारे एकमेकांशी संवाद साधतात, बोलतात। कोंगथॉंग गावामध्ये एकूण 109 परिवारांचे 627 लोक राहतात। सगळ्यांची आपापली वेगवेगळी ट्यून आहे, म्हणजेच गावात एकूण 627 ट्यून्स आहेत। या परंपरेमुळे गावाला युनेस्कोच्या सांस्कृतिक वारसा यादीत सुद्धा समाविष्ट करण्यासाठी नामांकन मिळालंय। ही अनोखी परंपरा अनुभवण्यासाठी देश विदेशातील पर्यटक सुद्धा या गावात येतात। पर्यटकांना गावकऱ्यांकडून सूर शिकण्याची संधी मिळते, ज्यामुळे त्यांचा अनुभव अविस्मरणीय होतो। कोंगथॉंगची ही अनोखी प्रथा जगभरातील पर्यटकांना आकर्षित करते, ज्यामुळे गाव पर्यटन स्थळ म्हणूनही फार प्रसिद्ध झालंय। निसर्ग सौंदर्य आणि शांतता यामुळेही हे गाव विशेष आहे। दिवसेंदिवस तरुण पिढी हळूहळू शहरांकडे स्थलांतरित होते, त्यामुळे या परंपरेचं जतन करणं काहीसं आव्हानात्मक होतं। पण ही परंपरा जपण्यासाठी या पिढ्या अजूनही प्रयत्नशील आहेत। पण ही प्रथा केवळ संवादाचं एक साधन नाहीये, तर खासी संस्कृतीचा अभिमानही आहे। कोंगथॉंग हे फक्त गाव नाहीये, तर एक जिवंत सांस्कृतिक खजिनाही आहे। ही परंपरा निसर्ग आणि संगीत यांचा एक अनोखा संगम दर्शवते। सुशांत पाटील सह श्रद्धा शिर्के, पुढारी न्यूज।